स्टार प्रवाह वाहिनीने 29 मे रोजी मनोरंजनाचं नवं आख्यान सुरू करण्याची घोषणा केली होती। या आख्यानामध्ये तब्बल 6 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशी घोषणा केली होती। त्यातील पाठ राखीन, सुनायती घरा, विसरू नको तू मला आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या 4 मालिका तर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या। मात्र मराठी मीडियम आणि मी का तर टाकली या मालिका कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती। मात्र आता प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे, कारण या 2 मालिकांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। चला तर मग जाणून घेऊयात मराठी मीडियम आणि मी का तर टाकली या 2 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहेत। तसेच मी का तर टाकली या मालिकेमध्ये कोणती नवी जोडी झळकणार आहे, तसेच या नव्या मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत, पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका पाहायला मिळत आहेत। अनेक वाहिन्यांवर नवनवीन विषय असलेल्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोपही घेत आहेत। काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवर आमच्या लाडक्या नाईकबाई ही नवी मालिका सुरू झाली। अशाच 2 मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहेत, ज्यांची घोषणा 2 महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती। नुकताच स्टार प्रवाह वाहिनीच्या एड लागलं प्रेमाचं या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला। वाहिनीवरील मराठी मीडियम या मालिकेचं शूटिंग सुरू झालं आहे, तर मी का तर टाकली या मालिकेचंही शूटिंग आता सुरू झालंय। या मालिकेत इच्छाधारी नागिनीची कथा पाहायला मिळणार आहे। नुकताच आता मी का तर टाकलीच्या सेटवरचा एक फोटो समोर आला आहे। या फोटोमध्ये मालिकेतील नायक आणि नायिका दिसत आहेत, मात्र दोघांनीही आपल्या चेहऱ्यासमोर क्लॅपबोर्ड धरला आहे। त्यामुळे या मालिकेत मुख्य भूमिकेत कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही। मी का तर टाकली या मालिकेचा नवा टीजर देखील समोर आला आहे। तसेच मराठी मीडियम या मालिकेच्या शूटिंगचा मुहूर्त कधीच पार पडला आहे। या मालिकेचे देखील शूटिंग सुरू झाले आहे। सिनेमंत्राची निर्मिती असलेली आणि मराठी शाळा टिकवणाऱ्या तसेच मराठी अस्मिता जपणाऱ्या मराठी मीडियम या नव्या मालिकेत अभिनेत्री आणि रील स्टार श्रद्धा पवार, आपल्या भाषेवर प्रेम करणारी आणि शाळेसाठी ठामपणे उभी राहणारी सरस्वती खेडेकरच्या भूमिकेत झळकणार आहे। मी का तर टाकली ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होऊ शकते आणि त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीची रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होणारी रेश्मा शिंदेची आणि सुमित पिसावळेची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। तसेच मराठी मीडियम ही मालिका रात्री 8 वाजता प्रदर्शित होऊ शकते आणि त्यामुळे सध्या रात्री 8 वाजता प्रदर्शित होणारी तू ही रे माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते किंवा या मालिकेची वेळ बदलू शकते, अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान मराठी मीडियम आणि मी का तर टाकली या मालिकांना कोणता प्राईम टाइम देण्यात येणार आणि या मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या इतर कोणत्या मालिकांच्या वेळांमध्ये मोठा बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान मराठी मीडियम आणि मी का तर टाकली या नव्या मालिकांसाठी तुम्ही उत्सुक आहात का? या नव्या मालिका तुम्ही पाहणार का? मी का तर टाकली या मालिकेमध्ये कोणत्या अभिनेत्रीला मुख्य भूमिकेत तुम्हाला पाहायला आवडेल, तसेच कोणत्या अभिनेत्यालाही मुख्य भूमिकेत पाहायला आवडेल, कमेंट करून नक्की सांगा। तसेच घरोघरी मातीच्या चुली आणि तू ही रे माझा मितवा या मालिकांना तुम्ही मिस करणार का? या मालिका बंद व्हायला हव्यात का की इतर कोणत्या मालिका बंद व्हायला हव्यात? तसेच स्टार प्रवाह वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया, कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।